माऊ माझी कुस्ती अर्धीच राहिली. श्रीपती काकाने उचलून आणले मला. माऊ. अंजली ताई. अरे तुम्ही होय. बोला. शाळेला चालला सा काय? हो. हा हा. अंजली ताई एक विचारू. बोला ना. आमच्या धन्याचा फोन येतो का राणा भाऊजीसनी? हो येतो येतो. मलाच फोन करू. काय झालं? अहो आता नवरा पोलिसात भरती झाला. पोलिसाची बायको म्हणून समजा गाव मला घाबरेल म्हणून लय खुश होते बघा मी. पण आता मलाच लय भ्या वाटत लागले. भीती? कसली भीती? अहो ट्रेनिंगला गेल्यापासून मी आपले यांची ख्याली खुशाली विचारायला फोन करायची. हे बोलायचे बी. अहो ट्रेनिंग मध्ये लय पिट्टा पडायला बघा यांचा. वजन बी कमी झालं. म्हणून काळजीने मी फोन केला तर माझा फोनच उचलत नाही ती. अहो रोज बोलणारा माणूस आता 4 दिवस आड बोलतोय बघा. तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा सारखे सारखे फोन नका करू त्यांना. ट्रेनिंग सुरू असेल त्यांचं. अहो तसं नाही हो. नवरा नजरा आड असला की उगाच मनात येत राहतं बघा. आपल्याला विसरणार तर नाही ना हो. माघारी एक बायको हाय आपली वाट बघणारी, जीवाला जीव देणारी. हे ध्यानात राहावं म्हणून फोन करते बघा मी. आणि अहो बायकोचा फोन आला की नवऱ्याला बी बरं वाटते. नवरा नजरा आड असलं की बायकोला काळजी वाटणारच की. माझा बी फोन गेला नाही तर मला त्यांची काळजीच नाही असं वाटलं तर धन्याला. पण धनी फोनच उचलना झालं बघा. उचलती. तुम्ही काही काळजी करू नका. अंजली ताई तेवढं माझं एक काम करा की. राणा भाऊजीसनी धन्याचा फोन आला की नाही त्यासनी सांगा माझा फोन उचलायला. हा ठीक आहे मी सांगते. बरं आता निघू मी. वय वय हो. माऊ माझे नका गाड वडला. चांगला आहे म्हणून. खरंय कल्पना त्यांचं. नवरा दृष्टीआड असला की काळजी वाटतेच. नीट ऑब्झर्व कर राणा. बोला की. हॅलो पोचलात का तुम्ही? कवात पोचलो. प्रॅक्टिस बी सुरू झाली. बोला की काय काम होतं? काय नाही. पोचलात का हेच विचारायला फोन केला होता. काळजी असतेच ना. अहो 5 मिनिटाच्या अंतरावर तालीम आहे. काळजीचं काय कारण? हो. कशी चालू आहे प्रॅक्टिस? सुरू आहे की. ओके राणा नंतर बोल फोनवर. आधी प्रॅक्टिस कर चल. बरं फोन ठेवतो नाहीतर हे सखी मॅडम ओरडतील मला. हा आता माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये का? बोलू की. अजून काय बोलू? थांबा लाडूला तुमच्याशी बोलायचं. 1 मिनिट. लाडू तर बोल. राणाचा फोन. मी नाही माझ्या गाल का वडलं. अरे लाडू रुसलाय तुमच्यावर. तुम्ही घरी कधी येणार विचारतोय? प्रॅक्टिस झाली की घरला येतो. राणा गप्पा बास कर आता चल. बरं ठेवू काय? ठेवतो. प्रॅक्टिस झाली की फोन करतो. हा ठेवतो. बोलायला काय झालं होतं रे तुला? रुसलोय म्हणे. चल. Come on. अरे गर्दन नहीं पीठ के बल. Come on. अरे दिखाओ. बैक रोल. वेरी गुड.
प्रॅक्टिस. चल कॉन्सन्ट्रेट कर. चल स्टार्ट. राणा, लक्ष प्रॅक्टिस मध्ये दे. चल आपण चल. काय करत असतील राणाजी? खरंच पुष्पावहिनी म्हणत होत्या तसं बायकोकडे लक्ष कमी होतं का? फोन का घेत नाहीये ते? इथे मी फोन करते हे समजत नाहीये का त्यांना? की आता समजूनही करताय तसं? राणा, लक्ष कुठे आहे तुझं? हाय की. कुठे? हो. हे काय? अंजली कशाला फोन करते? मगाशीच बोलणं झालं ना तिच्याशी. तुम्ही बघा की काय म्हणते. कट झाला. आता प्रॅक्टिस संपेपर्यंत फोन सुरू करायचा नाही. अहो काय महत्वाचं असेल तर. आता प्रॅक्टिस महत्वाची आहे. ती संपली की तुला हवा तेवढ्या वेळ बोलत बस. मी काही म्हणणार नाही. आता सुरू कर. चल. अहो पण ते कम ऑन, कीप ट्राइंग. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. बाई, हे बघा गणित सोडवलं. बरोबर आहे काय सांगा की? तू वर्गात बस, आले मी. तुम्ही मगासपासून बाहेर बसलाय. कधी येणार आहे? माझा महत्वाचा फोन चालू आहे, तो झाला की येते. हं, जा. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. फोन का बंद करून ठेवलाय यांनी? अजिबात घरी जायचं नाही. सुट्टी वगैरे काही मिळणार नाही. भाजी कसली खातोस? बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत, कळत नाही तुला? सांगितलेलं 1000 वेळा. चला वर्गात बसा. सुट्ट्या पाहिजे. सर, सर. अहो काय पाठक गायकवाड बाई, आता काय काम काढलं तुम्ही? की आज पुन्हा वर्गातल्या मुलांनी दंगा केला? नाही. तरी मी तुम्हाला सांगत होतो की माया प्रेम हे समजावून सांगणं हे असल्या कार्ट्यांच्या बाबतीत करायचं नाही. अहो लायकीच नाही त्यांची. पण तुमचं आपलं काय? माझं तेच खरं. आता करा. नाही सर, मुलांचं काहीच नाही. ऍक्च्युली मला जरा सुट्टी हवी होती. माझं घरी खूप महत्वाचं काम आहे. मी लगेच जाऊन परत येऊ का? शाळा सुरू असताना? अजिबात चालणार नाही. शाळा सुरू झाल्यापासून सुटेपर्यंत कोणीही घरी जायचं नाही असा नियम आहे ना आपला. हो सर, पण माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. मी लगेच येते परत. अहो मग फोन करा. नाही ना, फोन नाही करू शकत. बंद आहे फोन. हे बघा, शाळा सुटल्यानंतर तुमचं जे काही महत्वाचं काम आहे ना ते तुम्ही करा. पण आता मुलांचं शिक्षण महत्वाचं, कळलं? सर प्लीज, खूप अर्जंट काम आहे माझं. मला राणाजींना भेटलंच पाहिजे. पण आता वर्ग बुडून जायचं नाही. नियम म्हणजे नियम. अहो पण सर हे बघा, पण नाही आणि बिन नाही हा महाजनांचा नियम आहे, तो ऐकायचा. समजलं? राणाजींना गाठलंच पाहिजे.
त्यांना गाठण्यासाठी नियम मोडावा लागला तरी चालेल. कम ऑन राणा, कम ऑन. व्हेरी गुड. येस, गुड, व्हेरी गुड. तुम्ही काय झालं? काही नाही. मग शाळा लवकर सुटली काय? नाही, मधली सुट्टी झाली. मग मुलं डबा खात होती ना, त्यांचे डबे बघून मला तुमच्या जेवणाची आठवण झाली. जेवण शिरपती आता डबा मळ्यात पोहोचला असणार. आता प्रॅक्टिस झाली की मळ्यात जाऊन जेवणार. हा, तेच बघायला आले होते मी की डबा पोचलाय का नाही. अगं मग तू बरकत किंवा श्रीपती दादांना फोन करून विचारायचंस ना. तू इथे कशाला आलीस? आय मीन, तू एवढ्या लांब चालत कशाला आलीस? ते पण शाळा सोडून वगैरे. फोन करायचा ना. मी भरपूर फोन केले पण एकही उचलला नाही नाही, मी बरकतला किंवा घरी फोन करण्याबद्दल बोलते. एनिवे, आता विषय निघालाच तर सांगते. अंजली, राणाशी तुला काही बोलायचं असेल तर यापुढे मलाच कॉल करत जा. सतत फोन वाजल्याने त्याचं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही. म्हणजे इथून पुढे यांच्याशी बोलायचं तर तुझी परमिशन लागेल का? नाही नाही, तसं नाही. मी फक्त प्रॅक्टिसच्या वेळात मला कॉल कर असं म्हणते. प्रॅक्टिस संपली की शाळेत या. फॉर्म भरायचा आहे आज. फोन कधी उचलतच नाही. आलाच बाबा, ये. फोन उचलाय काय झाले तुला? अरे कसा उचलू फोन? गाडीवर होतो रे. राणा, ती तुझी आधीची कुस्ती बरी होती बघ. सकाळी 2-3 तास प्रॅक्टिस झाली की भागायचं. आता दिवस रात्र नुसतं ती प्रॅक्टिसच. ती बडबड करतो सर तू. जर गप्प बस की. एवढ्या अर्जंट मध्ये कशाला बोलवलेस? या मोटरीने दगा दिलाय, बंद पडले ती. जरा टाइम आला असतो की. अरे शाळेत जाऊन मला फॉर्म भरायचा होता. राणा, ती नवी कुस्ती आणि शाळा यातच तुला मला लागलायचं. जरा माझ्याकडे बी ध्यान दे. वय, पण मी कुठे म्हणलं नाही येतो म्हणून. शाळेत जाऊन आलो असतो की. वा रे वा, तुला तुझ्या खाण्यापिण्याचं आहे. पण त्या पिकाला काही घोडे मारले रे. त्याची पाणी पाजायला नको. ती मोटर बंद पडल्या, ती पहिला दुरुस्त करत. अरे क्या हुआ? मी एकटा कुठे कुठे पुरा पडू रे. एकीकडे ते प्रॅक्टिस जोरात सुरू आहे आणि दुसरीकडे अंजरीबाई गणिताच्या परीक्षेला बसवायला. जातार काढायला काय झालंय? थोडं माझी वाट लागली. ऐकू तरी कुणाचं? राणा, तालीम आणि गणित यात पार तुझं भज झाले बघ. 2 बायकांच्या कात्रीला चांगलाच सापडायच बघ तू. हे मला बी माहित आहे. काय करू ते सांग. बताऊ? बोल की. एकदम सोपं आहे. जिथं असशील तिथला बन. म्हणजे दोघींच बी ऐकायचं. म्हणजे बघ, वहिनीने तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वय म्हणायचं. सखी मॅडमने तुला काय सांगितलं तर त्यासनी बी वय म्हणायचं. बायकांना नाही म्हणलं की राग येतोय. आपण नुसतं दोघींचं ऐकतं असं दाखवायचं. दोघींनी एकाच टायमाला काय सांगितलं तर? मग थोडं शेंडे लावायच्या. म्हणजे खोटं? हा, असला अजिबात जमणार नाही मला. अरे राणा, अरे ज्या खोट्यानं एखाद्याचं नुकसान होत असेल ते खोटं वाईट. पर ज्या खोट्यानं एखाद्याच्या मनाला बरं वाटत असेल ते खोटं आजच्या असतंय. खोटं? मग बस डोकं धरून. मला काय चांगलं काय सांगावलं तर पटन झाले तुला.
पर मला एक सांग, अंजलीबाईंच्या बरोबर तुझी नवी ओळख झाली तेव्हा तू त्यासनी ब्रेसलेट द्या गेला होतास का नाहीस? त्यावेळेला तू पोस्ट म्हणायत असं खोटं बोला होतास का नाही? होय पण ते खोटं वेगळं होतं. काय वेगळं वेगळं नाही, आता मी त्या टाईपच खोटं बोलायचंय. तू बोल बिंदास, चुकीच काय नाही त्यात. बर चल, ही मोटर दुरुस्त करा तू. पर ते बरबीर काय नाही. आता काय सांगितलं तुला? तू जिथला आहे तिथलाच व्हायचं म्हणून सांगितले का नाही? मग आता कुठं आहेस तू? मळ्यात. मग तू आता बरकतचा कळ. चला मोटर दुरुस्त करा या. झालं का? काय नाही. किती मोठं घर बनणार आहेस तू अजून? आणि इकडं घ्या. अहो ताईसाहेब, सकाळपासून किती गोड खायला सा. अहो डायबिटीस होईल की तुम्हाला? काय होत नाही का? आज आम्हाला काय होणार नाही बघ. अगं आज लय खुशीचा दिवस आहे ग. काय डायबिटीस बिबिटीस होत नाही. खाऊ दे गोड आम्हाला. ताईसाहेब थांबा बरं, थांबा आधी थांबा. अहो सकाळी काय ती साधी काय क्लिप मिळाली, तुम्ही तर मोठ्याच्या मोठं घबाडच मिळाल्यासारखं करायला सा. अगं बराबर बोललीस तू, घबाडच मिळालंय. अगं दिसताना दिसते ही एवढी क्लिप, पण आता ही एवढीशीच क्लिप एवढीशीच क्लिप कसं महाभारत घडवत्या बघ तू. आम्ही घडवणार. घडायचं असतं तर सकाळीच घडलं असतं. ती क्लिप बघून बी काय बी बोलली नाही मास्तर. तुझ्या डोसक्यात केवढा मोठा फॉल्ट आहे ग चंदे, कळत कसं नाही तुला? अगं मनात वनवा असेल का नाही तर एक तर माणूस फाड 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 बोलतोय, नाहीतर मग मूग घेऊन गप राहतोय. आदलं मधलं काही नसतंय. म्हणजे मास्तरनीला राग येऊन बी गप बसली म्हणायची की. आता खरा रिपेअर झाला बघ तुझ्या डोसक्यातला फॉल्ट. तोंडगोड करायला पाहिजे. माऊ, मी मधल्या सुट्टीत लय मज्जा केली. तू कुठे गेली होती? लय उडकलं तुला. माझं काम होतं. आता सांग मला. मी म्हंटल ना माझं काम होतं, तुला नाही कळणार. सांग. अरे तुला नाही कळणार बाळा, चल. नाही सांग मला. आता मोठा आहे. टिकली फली नाही नको. अहो बघा तरी. नाही नकोय मला. अहो राहू दे, नका ठेवू. अहो बघा लबर बँड बघा, नवीन आलेत. माऊ, तू रंगाची आहे काय? अरे लाडू, रंगाने येते, नेल पेंट आहे, ठेवून दे. मग ती फुलाची आहे काय? अरे नाही, असू दे, काही नकोय, आपल्याकडे सगळं आहे. माऊ, ती क्लिप आहे काय? अरे राजा, बघू. माझी क्लिप आहे ही. माऊ मला पाहिजे आहे क्लिप. अहो घेऊया ना. चल तू घरी. काय बाई आहे का काय? घ्यायचं नाही निदान टाकायचं तरी कशाला? थांब इथे, थांब. अजून संपली नाही वाटत तुमची प्रॅक्टिस. येतो म्हणाला होता आणि आला नाही. आज दुसरी वेळ. सगळं मग फक्त प्रॅक्टिसला जाणार. नाही म्हणजे ते दुपारीच संपली प्रॅक्टिस. अहो ते काय झालं, ती मोटर बंद पडली हो, म्हणून अर्जंटमध्ये ते मळ्यात यायला लागलं, म्हणून शाळेत येता आलं नाही मला. अच्छा, मला वाटलं काय नाही, काही नाही. हो फोन करून कळवायचं तरी ना मला. कसं सांगणार? मला वाटलं तुम्ही वरडणार माझ्यावर. हो मळ्यातलं काम महत्वाचं आहे, मी कशाला ओरडू. बरं आता काम झालं का? हा म्हणजे सपत झालंय. बरं संपा आणि या मग घरी. ठेवू मी? माऊ मला राहणार संगड बोलायचंय. हो 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 थांब, ते आता जरा कामात आहेत, घरी आले की बोलतील तुझ्याशी. हा हा ठेवते आम्ही फोन. हा बरकत, मला वाटलं अंजली बाई आता जाळ काढतात का काय, एकदम हो बोलल्या रे. अरे मी आयडियाच तशी दिली, मग काय होणार? तुझी आयडिया? शेंड्या लावायची. अरे तूच बोलास ना मग, काम सुरू आहे म्हणून. बघ थोडं खोटं बोललं की चांगलंच असतंय, कळलं का नाही? पहिली प्रेमानं बोलले का नाही?